आपल्याकडे सण उत्सव आले की दारासमोर सुंदर रांगोळी दिसतेच, हो ना? पण तुम्ही कधी विचार केलाय की ही फक्त एक सजावट नाहीये? खरं तर आपल्या लहान मुलांसाठी हे एक जबरदस्त शैक्षणिक साधन आहे. चला, आज आपण या रंगांच्या खेळामागचं गमतीशीर विज्ञान समजून घेऊया. तर आजच्या या भागात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी रांगोळीसाठी काय काय लागतं ते बघू. मग वेगवेगळ्या वयोगटांप्रमाणे म्हणजे 3-4, 4-5 आणि 5-6 वर्षांच्या मुलांसाठी कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते पाहू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या खेळातून मुलांना नेमकं काय शिकायला मिळतं हे सुद्धा समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, रंग आणि सर्जनशीलता. बघूया ह्या खेळातून शिकण्याची तयारी कशी करायची ते. बघा, रांगोळी ही आपल्या संस्कृतीत इतकी भिनलेली आहे ना, की मुलं तिच्याकडे लगेच आकर्षित होतात. त्यांच्यासाठी ती फक्त चित्रकला नाही, तर एक खूप आनंदाचा, मजेचा अनुभव असतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? यासाठी तुम्हाला काही मोठं सामान आणायची गरजच नाही. घरात असलेली पांढरी आणि रंगीत रांगोळी, 1-2 खडू आणि बांगड्या, बस. एवढ्याशा साहित्यातून आपण मुलांसाठी शिकण्याचा एक मस्त अनुभव तयार करू शकतो. ठीक आहे, तर साहित्य जमलंय. आता थेट ॲक्शनमध्ये उतरूया. आपण सुरुवात करणार आहोत आपल्या सगळ्यात लहान गटापासून, म्हणजे साधारण 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. बघूया यांना आपण कसं खेळायला देऊ शकतो. ह्या वयात आपलं उद्दिष्ट अगदी सोपं आहे. मुलांना फक्त रांगोळीचा स्पर्शानुभव द्यायचा आहे, ती कशी हाताळायची हे शिकू द्यायचं आहे आणि आपल्या बोटांनी काहीतरी नवीन तयार करण्याचा आनंद घेऊ द्यायचा आहे. इथे कुठलेच नियम नाहीत, बंधनं नाहीत, फक्त मोकळी सर्जनशीलता आहे. तर ही ॲक्टिव्हिटी आहे बोटांची रांगोळी. काय करायचं? जमिनीवर थोडी रांगोळी पसरा आणि मुलांना त्यावर त्यांच्या बोटांनी रेषा, गोल काहीही काढू द्या. अजून एक आयडिया म्हणजे बांगडी ठेवून गोल काढा आणि त्यांना सांगा की यात रंग भरा. हा त्यांच्यासाठी स्पर्शातून काहीतरी नवीन तयार करण्याचा पहिला खूप महत्त्वाचा अनुभव असतो. चला, आता जरा पुढच्या लेव्हलला जाऊया. गट 2 म्हणजे 4 ते 5 वर्षांची मुलं. आता आपण त्यांना आकार आणि रंगांच्या जगात घेऊन जाणार आहोत. या वयोगटासाठी आपलं उद्दिष्ट थोडंसं पुढचं आहे. आता आपण त्यांना वेगवेगळे आकार ओळखायला शिकवणार आहोत आणि रंगांची निवड कशी करायची यावर लक्ष देणार आहोत. म्हणजे त्यांच्या कल्पनाशक्तीला आता आपण एक दिशा देणार आहोत. इथे आपण काय करणार? खडूने फूल, पान किंवा चांदणी असे सोपे आकार काढून देणार. मग मुलांना शिकवायचं की चिमटीत रांगोळी धरून त्या रेषेवरून कशी सोडायची. आपण त्यांना सूचना देऊ शकतो, जसं की फुलाच्या पाकळीत लाल रंग भर आणि पानात हिरवा. यातून ते सूचना पाळायला आणि रंगांची सांगड घालायला दोन्ही शिकतात. आणि आता येतोय आपला तिसरा आणि शेवटचा गट, 5 ते 6 वर्षांची मुलं. इथे खेळ थोडा जास्त आव्हानात्मक आणि मजेदार होणार आहे. या मुलांसाठी आपलं मुख्य उद्दिष्ट आहे एकाग्रता वाढवणं आणि त्यांना नक्षीकामाची म्हणजे पॅटर्न डिझाईनची ओळख करून देणं. ठिपक्यांच्या रांगोळीतून ती डिझाईनच्या दुनियेत पहिलं पाऊल टाकतात. सोपं आहे. जमिनीवर खडूने 4x4 असे ठिपके काढा आणि मुलांना सांगा की हे ठिपके जोडून चौकोन किंवा फूल तयार कर. एकदा का त्यांनी ते केलं की मग त्यांना त्यांच्या कल्पनेनुसार त्यात रंग भरायला आणि फुलांनी सजवायला पूर्ण मुभा द्या. तर आपण आतापर्यंत वेगवेगळ्या वयोगटांसाठीच्या कृती पाहिल्या, पण या साध्या वाटणाऱ्या खेळातून मुलांचा विकास नेमका कसा होतो? चला, आता या कलेमागचं खरं विज्ञान समजून घेऊया. हे बघा, किती गंमत आहे. रांगोळीची चिमूट धरणं म्हणजे हाताच्या बोटांचा विकास, रंग निवडणं म्हणजे सर्जनशीलतेला वाव देणं आणि ठिपके जोडणं म्हणजे एकाग्रता आणि समन्वय साधणं. इतकंच नाही, तर ठिपके मोजताना गणिताची आणि नक्षी काढताना भूमितीची ओळख होते. प्रत्येक लहान कृतीतून एक मोठं कौशल्य तयार होतंय. जेव्हा मुलं अंगठा आणि पहिलं बोट यांच्यामध्ये रांगोळीची चिमूट धरतात, तेव्हा त्यांच्या बोटांमधले छोटे छोटे स्नायू मजबूत होतात. यालाच पिन्सर ग्रिप म्हणतात. आणि हीच पकड पुढे जाऊन त्यांना पेन्सिल धरायला आणि लिहायला मदत करते. म्हणजे बघा, रांगोळी म्हणजे अक्षर लिहिण्याचा पायाच आहे. जेव्हा आपण मुलांना त्यांचे आकार, त्यांचे रंग निवडण्याचं स्वातंत्र्य देतो, तेव्हा ती फक्त रांगोळी काढत नसतात, तर त्यांच्या डोक्यातल्या कल्पनांना प्रत्यक्षात जमिनीवर उतरवत असतात. आणि हीच तर खऱ्या अर्थाने नवनिर्मितीची म्हणजे क्रिएटिव्हिटीची सुरुवात असते. विचार करा, ठिपके जोडताना किंवा एखाद्या रेषेवरून रांगोळी काढताना
डोळे जे बघतात आणि हात जे करतात त्यात किती अचूक ताळमेळ लागतो. या एकाच क्रियेतून मुलांची एकाग्रता वाढते आणि त्याचबरोबर हात आणि डोळे यांचा समन्वय म्हणजे हँड आय कोऑर्डिनेशन सुद्धा कमालीचं सुधारतं. आणि ह्या सगळ्या कौशल्यांच्या पलीकडे एक खूप महत्वाची गोष्ट घडते. रांगोळीच्या माध्यमातून मुलं आपल्या समृद्ध भारतीय परंपरेशी जोडली जातात. एका सुंदर आणि सकारात्मक अनुभवातून ती आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनतात. हे असं शिक्षण कुठल्याही पुस्तकातून मिळत नाही, नाही का? तर ह्यातून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते की खरं शिक्षण फक्त शाळेच्या वर्गात किंवा पुस्तकात नाही, तर आपल्या घरात, आपल्या परंपरेत आणि आपल्या रोजच्या खेळात दडलेलं आहे. मग आता जरा विचार करा तर, रांगोळीसारखेच असे आणखी कोणते पारंपरिक खेळ असू शकतात जे आपण आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वापरू शकतो?